नमस्कार मित्रांनो, हा आपला खोडवा प्लॉट आहे। जवळपास 3 ते 3.5 एकराचा हा प्लॉट आहे। मागच्या व्हिडिओमध्ये खूप लोकांनी प्रश्न विचारला होता की खोडवा व्यवस्थापन बद्दल थोडीशी माहिती हवी आहे। सगळ्यात महत्त्वाचं मी आधी अंतर सांगतो। हा 6 फुटाचा मधला पट्टा आहे। ऊस हा जोडवळ पद्धतीने लावलेला आहे। दोन्ही लॅटरल मधील अंतर हे जवळपास 8 फूट आहे आणि 8 फुटाच्या दोन्ही साइडला आपण ऊस जोडवळ पद्धतीने लावलेला आहे। 1.25 महिन्याचा हा खोडवाचा प्लॉट आहे। चांगल्या पद्धतीने फुटवा या ऊसाला झालेला आहे। आपण पाहू शकता लॅटरलच्या दोन्ही साइडला इकडून 1 फुटावर ऊस आहे, इकडून 1 फुटावर ऊस आहे आणि दोन्ही साइडचे अंतर हे जवळपास 8 फूट आहे। मधला पट्टा जो आहे तो एक 6 फुटाचा आहे। 6 फुटाच्या पट्ट्यामुळे एक छोट्या ट्रॅक्टरने चांगल्या पद्धतीने मशागत होते। आपल्याला 5 ते 6 महिन्यापर्यंत ट्रॅक्टरने मशागत करता येते। पहा, खरं तर ऊस शेतीमध्ये खोडवा व्यवस्थापन हा अगदी महत्त्वाचा टप्पा समजला जातो। कारण आपल्याला सुरूचा किंवा अडसाले ऊसानंतर खोडवा या ऊसासाठी आपल्याला कमी खर्च लागतो। ऊस गेल्यानंतर साधारणतः एक 15 ते 20 दिवसाच्या आतमध्ये पाचट कुट्टी करून किंवा ज्या शेतकऱ्यांना पाचट कुट्टी शक्य नाही करणं, त्यांनी पाचट जाळून एक 15 ते 20 दिवसाच्या आतमध्ये त्याला स्ट्रॉंग डोस देऊन मशागत करणं या ठिकाणी गरजेचं आहे। मशागत केल्यानंतर ऊसाची बांधणी चांगल्या पद्धतीने होते। ऊस चांगल्या पद्धतीने वाढीला येतो। लवकरात लवकर मशागत केल्यामुळं ऊसाचा फुटवा हा चांगल्या पद्धतीने झालेला आहे। ऊस पण चांगल्या पद्धतीने उगवून आलेला आहे। आपण पाहू शकता अतिशय सुंदर ऊस उगवून आलेला आहे। ठिबकचा आणि खतांचा वापर केल्यामुळं पाण्याची तर बचत होतेच, परंतु आपण पाहू शकता सगळा ऊस हा जवळपास एकसारखा ऊस आलेला आहे। समप्रमाणात पाण्याची विभागणी होऊन सर्व ऊसांना खत आणि पाणी सारख्या प्रमाणात मिळते। ऊस तुटून गेल्यानंतर आपल्याला जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर आपल्याला स्ट्रॉंग डोस देऊन खत टाकून आपल्याला मोठी बांधणी करणं, अंतर्गत मशागत करणं या ठिकाणी गरजेचं आहे। हे खोडवा व्यवस्थापनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा हा मुद्दा आहे। खूप लोकांचं असं म्हणणं येतं की खोडव्यामध्ये उत्पन्न हे अगदी अडसाले ऊसाला जर 90 टन भरलं तर खोडव्याला अगदी 45-40 पर्यंतच येतं, म्हणजे साधारणतः निम्म उत्पन्न कमी होतं। परंतु मित्रांनो, असं काही नाही। जेवढी आपण ऊसाची खोडव्याची काळजी घेऊ तेवढं उत्पन्न जास्त मिळतं। असे असंख्य उदाहरणं आहेत की सुरू किंवा अडसाले ऊसाला उत्पन्नापेक्षा खोडवा ऊसाला जास्त उत्पन्न मिळालेलं आहे। साधारणतः जर आपण मशागत पासून पहिल्या स्टेप पासून जर त्याची चांगल्या पद्धतीने काळजी घेतली तर खोडव्याचं उत्पन्नाचा सुद्धा उच्चांक हा नक्कीच गाठू शकतो। खोडवा पीक असेल किंवा अडसाले ऊस असेल, यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अंतर। याचा फायदा आपल्याला दिसेल। हा जो प्लॉट आहे हा 6 फुटाचा पट्टा आहे। त्याच्यामध्ये साधारणतः एक 3 तासामध्ये जवळपास 3 एकर आपली मशागत होते आणि एकही गवताची काडी सुद्धा या प्लॉटमध्ये राहत नाही। हा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे। एक 4 ते 5 महिन्यापर्यंत आपण एक चांगल्या पद्धतीने मशागत या ठिकाणी करू शकतो। मशागतचा फायदा खूप ऊसाला होतो। उत्पन्न अतिशय वाढते। साधारणतः कमीत कमी वेळामध्ये आपल्या ऊसाची या ठिकाणी मशागत होते। आपला ऊस खुरपून निघला जातो। एकही गवताची काडी या ऊसामध्ये राहत नाही। आता अलीकडे खूप लोक म्हणतात की खोडवा ऊस ठेवला पाहिजे का नाही, तर माझं तर मत असं आहे, जर आपला अंतर जास्त असेल, जास्त म्हणण्यापेक्षा योग्य असेल, छोटा ट्रॅक्टर बसण्या इतका असेल आणि जोडवळ पद्धतीचा जर ऊस असेल तर साधारणतः आपण एक 4 ते 5 वर्ष ऊसाचं पीक घेऊ शकतो। कारण आपली त्या पद्धतीची काळजी ऊसाला घेणं शक्य होतं। अंतर जास्त असल्यामुळे आपण त्या पद्धतीनं ऊसाची मशागत आपण करू शकतो।
आपल्याला 4 ते 5 वेळा खोडवाच काय तर त्याचं सलग 5 ते 6 वेळेस सांगली सातारा साईडला तर असे काही शेतकरी आहेत ते 9 ते 9 10 वर्ष ऊसाचं उत्पन्न घेतात. त्यांचं कारण तेच असतं की त्यांचं अंतर हे 8 9 10 11 अशा फुटामध्ये अंतर जास्त असल्यामुळं तो ऊस जास्त काळ टिकवणं शक्य होतं. आपले लोक अतिशय कमी अंतर ठेवतात, 3 3.5 4 4.5 फूट ठेवतात आणि त्यामुळे तो जर सुरू किंवा अडसाले ऊस जर जास्त भरला तर त्याच्या निम्म्यापेक्षाही कमी हा खोडवा ऊस भरतो. हे वाईट परिस्थिती शेतकऱ्यांची आहे.